हाय हॅलो नमस्कार, मी रुंजी पांढरे. माझ्या चॅनल तुमचं अगदी मनापासून स्वागत करते. तर इकडे बघू शकता छान असं माशाचा मसाला शिजतोय आणि जर थोडासा आवाज माझा ही आलाय बरं का. आणि हा पेंडिंग व्हिडिओ होता, म्हटला व्हिडिओ नाही शूट केला म्हणून आपला जो आहे तो एडिट करून अपलोड करते. तर इकडे बघू शकता मस्त असे मासे धरून आणले. हे देशी मासे आहेत बरं का. आमचं नाव सांड ना, सांड मासे म्हणतात, देशी आहेत हे. आणि बघा मस्त असं त्यांचं म्हणजे मांद होतं ना, ते मी तेलात टाकलेलं. हे मस्त असं तेल सुटले. तर इकडे बाबा, ते सगळे बाबा आमचे शाकाहारी आहेत हे तर तुम्हाला माहिती आहे. आणि मामांचं आपलं चाललंय, मामाने आणलेले धरून. आणि शेळ्या घेऊन गेली ती आई चारायला, तोपर्यंत म्हणलं सगळ्यांसाठी मीच केलं, त्यांच्यासाठी पण. थोडासा आवाज इतकाही झालाय ना माझा, मला सहन होईना. तर मसाला भाजलाय बघा छान असा. आता हे मासे आहेत ना, मी त्यामध्ये टाकून घेते छान असे आणि एकत्र करते. खूप खूप त्रास व्हायला लागला आता या नरड्याचा. खूप म्हणजे ते कसला गुरकुम असतो तो हे झालाय म्हणे, ते गोळ्या नाही सांगितलं. तर मसाला बघा छान असा लाल भडक. चटणी तर भरपूर टाकावी लागते माशाला, जेवढी चटणी टाकतो तेवढा छान मासा मुरतो. आणि मासा खूप उशीर चुलीवर शिजवायचा बरं का, खूप म्हणजे खूप उशीर, कारण तो आटरून भारी येतो, अजिबात फुटत नाही. जेवढा मासा शिजविल ना तेवढा छान आटरून येतो. तर असा मी मसाला छान भाजलाय. आता ते सगळे मासे मी पातेल्यामध्ये टाकून घेते आणि छान असे एकत्र करते. फायनली इकडे मासे मी टाकून घेतलेत बघा, छान एकत्र करून घेतलेत. आता वरून अंडी टाकते माशाची. आवाज खूपच ही व्हायला, आवाजाचा त्रास व्हायला मला ती पण. तर हे बघा छान अशी, आता मी अजिबात त्याच्यामध्ये पाणी ओतणार नाही. अशी छान अशी माशाची उकड करणार आहे, एवढे सुकं बनवणार आहे, कारण सकाळी मासे येतातच. आणि फायनली इकडे बघू शकता छान असं मासं म्हणजे मिठात शिजले तर बरं का. छान असं पाणी पण सुटलं त्यांना. छान शिजलं तर कसे वाटले मासे कमेंटमध्ये नक्की सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. तर चला बाय, जय बाळू मामा.